गुड मॉर्निंग. शिमल्यामधील आजचा दुसरा दिवस आहे. रात्र थंडीत गेली, गारठ्यामध्ये गेले आणि इथे सकाळी 8:30 वाजल्यानंतरच तुम्हाला ज्या हॉटेलमध्ये तुम्ही थांबतात तिथं ब्रेकफास्ट मिळतं. आणि आता इथे जे ब्रेकफास्टमध्ये मिळालं आहे ते आहेत हे याचे पराठे आहेत आपले. हे आलू पराठे आहे. कसे आहे चव याचे? चव ठीक आहे, बऱ्यापैकी ओके. आणि ह्याने जे आपण कदाचित कोकणात थंडीमध्ये सकाळी काही खाणार नाही असं दिलं आहे, म्हणजे दही पराठ्यांबरोबर जो इकडचा फेमस. त्याच्यानंतर त्याने आमका आचार दिलं होतं आणि हे आपले पोहे. तर असा एकंदरीत नाश्ता आहे इथला सकाळचा. याच्यानंतर आता आम्हाला पुढच्या प्रवासाला जायचं आहे. कुफरी आहे, तिकडे जाणार आहोत. शिमलाकडून कुफरीकडे जाताना एक असा पॉईंट येतो आणि या पॉईंटमधून ओक झाडांचं एक घनदाट जंगल आहे जे शिमलाजवळ आहे ते बघायला मिळतं. अतिशय सुंदर असा पॉईंट आहे. याला ग्रीन व्हॅली असं बोलतात. वाव. तुम्ही जेव्हा कुर्फीला येता तेव्हा इथला हा स्टार्ट पॉईंट आहे. इथे तुम्हाला यांचे एजंट ठरलेलेच असतात. आमच्या ड्रायव्हरने एक एजंट पकडला आणि तो आम्हाला दिला. त्याच्यानंतर हे त्याने पॅकेज दिलं. याच्यामध्ये ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटीज सकट आणि साईट सीइंग अशा सगळ्या गोष्टी इन्क्लुडेड असतात. तर आम्ही 1000 रुपयाचं पॅकेज केलं. इथे काय पैशामध्ये घासाघीस करून कोणी घेत नाही, कारण त्यांची युनियन आहे. पण एक गोष्ट केली त्याने की आम्हाला 1000 रुपये पर पर्सनमध्ये हॉर्स रायडिंग जाताना आणि येताना 1-2 ते 2.5 किलोमीटरचा रस्ता आहे असं बोलतात. दुसरं एक जीपचं ऑप्शन असतं, तर त्याचे पैसे एक्स्ट्रा असतात. पण मी सजेस्ट करेन की तुम्ही हॉर्सनेच जा. बाकीचे ज्या ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटीज आहेत तर ते आपल्याकडेही होतात. सरकारी विभाग में कोई है ना जेव्हा तुम्ही कुफरीला येता तेव्हा इथे अशी हॉर्स रायडिंग असते. इकडे बर्फ आहे जुना. खूप ॲडव्हेंचरस आहे इथली हॉर्स रायडिंग. आणि भाई साहब आपका नाम क्या है? निर्मल सिंह. निर्मल सिंह भाई ने काफ़ी ज़्यादा एडवेंचर करवाया हमें. भरपूर मजा आली इथे. हेलो. हॉर्स रायडिंग जबरदस्त. हाँ जी भैया. जबरदस्त. नक्की करा इथे येऊन. हिमालयन याक बघा. फोटो बनाना है सर. आत्ताच आम्ही घोडेस्वारी गेली. काय एक्सपिरियन्स होता तर सांगा. काय कसं वाटलं? हा, घोड्याचा प्रवास कसा वाटला? मस्त वाटला. खतरनाक. होता. अरे बापरे. ॲडव्हेंचर बोलतात. ॲडव्हेंचर चालत येऊ शकत नाही आपण. घोडा हा एकच ऑप्शन आहे. मजा आली. मम्मी पप्पा घाबरले होते आधी, पण नंतर काही त्यांना वाटलं नाही. अरे बापरे. ॲडव्हेंचर ट्रिप. आता इथे आपण खाली जे जीप लाईनर आहे ॲडव्हेंचर काय ॲक्टिव्हिटीज आहेत तिथे चाललेलो आहोत. तर अशा प्रकारे यांचे ट्रक असतात. तिथे एक पॉईंट आहे, तिथून सोडतात. अरे 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 अरे. आणि इथे खाली आपल्याला ॲपल गार्डन वगैरे हे सगळे पॉईंट आहेत, तर ते बघायला मिळते. फायनली एक जबरदस्त ॲडव्हेंचर करून आपण इथपर्यंत पोहोचलेलो आहोत. आणि हे आता तुम्हाला पाठीमागे जे दिसतंय ही सफरचंदाची शेती आहे. स्टेप वाईज शेती केली आहे. तर तुम्ही बघू शकता की इथे डोंगराच्या उतारावर स्टेप वाईज शेती केलेली आहे. आणि इथे जी झाडं तुम्हाला पाठीमागे दिसते ही झाडं आहेत सफरचंदाची. आणि आता तुम्ही बघताय की त्याच्यावर एकही पानं नाही आहेत, कारण की त्याची सगळी पानं गळली आहेत. आणि जो ड्रायव्हर ज्याने आम्हाला इथे सोडला तो बोलतोय की ऑगस्टमध्ये ह्याला पालवी येईल आणि त्याच्यानंतर मग पुढे त्याला फलधारणा होईल. हे जे तुम्हाला सफेद सफेद दिसतंय हा ॲक्च्युली फेब्रुवारीच्या सुरुवातीला बर्फ पडला होता आणि काही बर्फ जानेवारीत पडला होता. तर तेव्हाचा हा बर्फ आहे. याला इथे काळा बर्फ असं बोलतात, ब्लॅक आईस. तर हा थोडाफार इथे बघायला मिळतो. आणि जर व्यवस्थित बर्फ बघायचा असेल फ्रेश असा तर त्याच्यासाठी आपल्याला मनालीमध्येच ते बघायला लागेल.
आणि इकडे जे तुम्हाला मी शेती सांगितली होती ती ही शेती. हो बोल. हे जे समोर आहे ना, आपल्याकडे जशी उडवी करतात ना कोकणात भाताची, तर तशा प्रकारे इथे याने गवताची उडवी केली तुम्हाला दिसेल बऱ्याच ठिकाणी. आणि ह्याचा उपयोग ही लोक गायींना जे चारवण वगैरे असतं किंवा गवत असतं ते त्यांच्या खाण्यासाठी याचा उपयोग नंतर केला जातो. हे साठवून ठेवतात आणि ही उतारावर शेती करतात. जय म्हसू नागदेवता हे जे मंदिर आहे, असं ऐकलं की हे फक्त नागपंचमीलाच उघडतं. या मंदिरामध्ये प्रवेश करता येत नाही, फक्त एकच दिवस ते उघडतं. पोरं क्रिकेट खेळत आहेत तिथे. तुम लोग यहीं पे रहते हो? तुम्हारा नाम आर्यन और इसका क्या? सुनील. और ये मुस्कार. आप लोग कहाँ पढ़ाई करते हो? कहाँ पे? घोड़े पे? हाँ नीचे वहाँ पे जाते हो? चल के जाते हो? चल के जाते हो? अच्छा. शिमला मॉल रोडवर फिरताना मी चर्चच्या बाजूला आलेलो आहे आणि तिथे असा खूप मोठा असा आवारा आहे, जिथे तुम्ही फिरू शकता, चर्च बघू शकता. असे बरेचसे पॉईंट्स आहेत, तिथून तुम्ही घोड्यावर बसून सवारी करू शकता. असे बरेच गोष्टी आहेत बघण्यासारख्या. शिमलाच्या मॉल रोडवरती मी फिरतो आहे आणि इथे आजूबाजूचं परिसर फिरतो आहे. तर इथे जर तुम्ही कधी येणार असेल तर मी सजेस्ट करेन की तुम्ही संध्याकाळचं या, कारण की संध्याकाळीचं वातावरण खूप वेगळं असतं. इथे बरेचसे पॉईंट आहेत आजूबाजूला, ते तुम्ही बघू शकता. तसंच जर तुम्हाला काही शॉपिंग वगैरे करायची असेल तर तेही करू शकता. त्याच्यामुळे शिमलाला जर तुम्ही भेट देणार असाल तर मॉल रोडवरती नक्की या. सूप म्हणजे काय बोलतात ना, हे या नजाऱ्यावरून कळत असेल तुम्हाला. काय व्ह्यू आहे, अक्षरशः डोळ्याचं पारणं फेडणार आहे हा व्ह्यू. शिमला आणि त्याच्या आजूबाजूची बरीचशी ठिकाणे आपण फिरलो, पण एक ठिकाण मात्र राहून गेलं, ते म्हणजे जाखू मंदिर. तिथे मला बघायची होती हनुमंताची 108 फूट उंच असलेली मूर्ती. पण ठीक आहे, हरकत नाही. लांबून मात्र तिचं दर्शन घेता आलं, ते म्हणजे मॉल रोडवरून. आजचा आपला शिमलामधील शेवटचा दिवस आहे. उद्या आपण मनालीला जाणार आहोत. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला याच्याबद्दल मला नक्की सांगा. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका.